महात्मा गांधी म्हणायचे की महाराष्ट्र हे एक संस्थांचं मोहोळ आहे आणि त्या सगळ्या इतक्या वर्षांच्या अनेक संस्थांमध्ये आज आमिर खानची एक पाणी फाउंडेशन ही देखील एक संस्था आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये काम करते। मी आमिर खान यांना खरंच मनापासून मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की जर पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये जर समजा सरकारी अधिकारी काम करत असतील तर सरकारच्या कामामध्ये सरकारी अधिकारी का काम करत नाहीत? सोपे सोपे प्रश्न आहेत मला पडलेले, म्हणजे काय फारसे असे काही कठीण नाहीत प्रश्न, साधे साधे सरळ सरळ प्रश्न आहेत ते जे सर्वसामान्य माणसाला पडतात तेच प्रश्न मला पडलेले आहेत। आज मुख्यमंत्री साहेब इकडे बसलेले आहेत, ते या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, भाग आहे। शरद पवार साहेबांचा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खूप हातभार लावलेला आहे। खरं तर पक्ष, धर्म, जात याच्या पलीकडे मला असं वाटतं पाणी येतं जे सर्वांना जगवतं आणि त्याच्यामध्ये आज माझे मित्र आमिर खान यांनी जो हात घातलेला आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक खरंच मनापासून मी शुभेच्छा देतो। मी फोनवरती जे त्यांच्याशी बोललोय ते जाहीरपणे तुमच्याशी बोलतो। मी त्यांना सांगितलं होतं आमिर खानना म्हणजे की म्हटलं आमिर मला जरा लवकर जायला लागणार आहे मुंबईला, एक लग्न आहे, कारण मी त्यांना नाही सांगू शकत की पुढल्या वेळेला नक्की येईन म्हणून, कारण शेवटी लग्न आहे ते। तर त्याच्यामुळे मला त्या मुंबईला लग्नासाठी म्हणून मला जावं लागतंय। त्याच्यामुळे मी आमिर खान यांची मी परवानगी घेणार आहे, मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणार, सर्वांचीच इथे प्रमुख जे आलेले त्यांची परवानगी घेतो, मला निघायचं आहे। एक गोष्ट तुम्हाला सांगतो, निश्चित सांगतो, राजकीय विषय नाही। आमचे मित्र आमिर खान हे कोणतेही अवॉर्ड कधी घेत नाहीत, पण आम्ही एक गोष्ट निश्चित सांगतो, ज्या दिवशी मॅगॅसेस मिळेल त्या दिवशी नक्की घे। आज इतकं उत्तम काम आमिर खान आणि सर्व जे व्यासपीठावरती आलेले सर्व लोक जी आमिर खान यांना सहाय्य करतायत त्या सर्वांचं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो।